LGBTQ काय आहे आणि आपण इथे का जमलोय ते एकदा सांगाल का? LGBTQ म्हणजे थोडं सांगायचं म्हटलं की एक शरीर असं की जे दिसतं वेगळं आणि आतून वेगळं असतं. बघायला जरी माणसाचं असलं ते आतून जी सोल असते ती एक बाईची किंवा एक महिलेची असते. आणि सेम मुलीसाठी पण दिसायला जरी शरीर मुलीचं असलं तरी तो मुलगा असू शकतो. LGBTQ is basically L से lesbians, B से bisexual, T से transgender, G से gay और Q से queer. Queer is in the sense जिसको gender अपना पता ही नहीं है, उसने अभी तक डिसाइड ही नहीं किया उसका gender क्या है. LGBTQ सेक्सुअलिटी को रिप्रेजेंट करता है और वी आर सेलिब्रेटिंग इट हियर बिकॉज वी हैव बिन थ्रू द स्ट्रगल रिलेटेड टू आवर सेक्सुअलिटी. उसमें LGBT मतलब ट्रांसजेंडर, लेस्बियन, गे वो सब को बोल के LGBT बोलता है. LGBT community is kind of a gender spectrum that we call it, and we are here today to celebrate pride that we have with it for the rights and the supports, and I am an ally basically, so yeah, I'm here for that. तुमच्यासाठी हा प्राईड काय आहे आणि आपण इथे का जमलोय? म्हणजे आम्ही इकडे आता होमोसेक्शुअल मॅरेजसाठी म्हणजेच की आता इतर स्टेट लोकांना जसे लग्नाचे अधिकार आहेत तसेच आम्हालाही मिळावेत त्यासाठी आम्ही इकडे जमलो आहे. आणि आज प्राईड आम्ही म्हणजे अरेंज केलेलं आहे. आणि ही प्राईड आमच्यासाठी म्हणजे एक साधन आहे की लोकांना आमच्या ज्या भावना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन आहे. आम्ही इकडे साठी जमलोय की लोकांना कळून द्यायचे की आम्ही पण तुमच्यासारखेच आहे आणि आम्हाला पण एक रेस्पेक्ट द्या आणि सपोर्ट करा. प्राईड ही हे बेसिकली LGBT समुदायाचे जे प्रश्न आहेत प्लस त्यांच्या ज्या समस्या आहेत आणि त्यांचा जो अभिमान आहे स्वाभिमान आहे तसेच त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारासाठी त्या हक्कांसाठी लढण्यासाठी त्याच्यासाठी समानतेचा अधिकार मागण्यासाठी आम्ही ही प्राईड अरेंज करतो. इन अ होल वर्ल्ड जेव्हा सगळ्यांनी एक्सेप्ट केलं होतं जे लॉज होते ते हटवले होते ते जूनमध्ये होते. दॅट्स वाय वी सेलिब्रेट प्राईड. आणि प्राईडच्या प्रत्येक एक दिवशी एक सेक्शुअलिटी आणि एक ओरिएंटेशन सेलिब्रेट केलं जातं. तर 30 दिवसांचे 30 वेगवेगळे असतात. तसे प्राईड फक्त त्याच्यासाठीच नाहीत वेगवेगळे विषय डिस्कस होतात इकडे. जे LGBT कम्युनिटीला जे प्रश्न आहेत जे समस्या आहेत त्यांचा देखील इथे त्यांच्याविरोधात देखील इथे आवाज उठवला जातो. म्हणून आम्ही नारा देतो की तुमचं आमचं सेम असतं ते प्रेम असतं ते प्रेम असतं. प्राईड म्हणजे आमची एक स्वतंत्र ओळख आहे. एक विजिबिलिटीचा आमच्यासाठी माध्यम आहे. या एवढ्या कठीण जगामध्ये आम्हाला काहीतरी म्हणजे आमची कुठेतरी जागा असे आम्हाला आमच्या स्ट्रगल्सला याला त्याला आमच्या ओळखीमध्ये अभिमान आम्ही दाखवू शकू त्यासाठी प्राईड महत्वाची आहे. प्राइड हम लोग के लिए फॉर बीइंग लाइक माई सेल्फ आई कंसिडर माई सेल्फ एज गे सो आई टेक प्राइड इन दैट. लाइक कोई मुझे बोलता है कि आई एम गे है तो लाइक आई फील प्राउड अबाउट इट कि हाँ भाई आई नो व्हाट आई एम. मेरे को पता है मेरे को क्या करना है मेरे लाइफ के साथ उसका मेरे को प्राइड है. सो प्राइड वर्क वही है कि लाइक हम लोग बताते हैं कि हम लोग को क्या करना है हमारे लाइफ के साथ एंड वी आर प्राउड अबाउट इट. दैट्स इट. एक्चुअली हमारा फर्स्ट प्राइड है सो हम भी एक्चुअली एक्सप्लोर करने आए हैं बेसिकली. और अभी तो ये बहुत कलरफुल दिख रहा है एंड दैट्स मेकिंग मी हैप्पी रियली. मुझे लगा नहीं था कि इतना बड़ा टर्न आउट होगा और जब यहाँ पे आई तो आई वॉज रियली हैप्पी टू सी ऑल दीज पीपल एंड दीज कलर्स. आई वॉज रियली हैप्पी एंड आई एम रियली लुकिंग फॉरवर्ड टू कि आगे और क्या है. जेव्हा तुम्ही तुमच्या सेक्शुअलिटी बद्दल सांगता तेव्हा इतरांचं काय रिॲक्शन असतात त्याच्यावरती? Nowadays it's very normal. They get hyped up like, oh, you really gay? Like, I'm so happy. Lots of like girls like came up to like supporting up, and boys also. So it's like cool. In our generation, it's very cool. हो आपल्या पिढीमध्ये खूप चांगले प्रतिसाद मिळतोय मला पण फॅमिली वगैरे मध्ये एवढं नाही म्हणजे नातेवाईक फॅमिलीमध्ये नाही. अजूनही लोकांची मानसिकता नाही बदलली. त्याला वेळ लागणार कारण महिलांना राईट्स मिळण्यासाठी किती वर्ष झाले तर ट्रांसजेंडर्सला LGBTला राईट्स मिळायला आणखी खूप वर्ष जातील. रिएक्शन अभी डिपेंड्स करता है लाइक पीपल टू पीपल पर्सन थिंकिंग आई कैन से दैट. मेरे साथ अभी लाइक हार्डली ऐसा हुआ है कि लाइक मैंने किसी को बताया है अभी तक उन्होंने नेगेटिव वे में लिया है. मोस्ट ऑफ माई फ्रेंड्स कलीग्स लाइक दे आर वेरी मच पॉजिटिव एंड अभी तक मैं सबको ओपन आउट नहीं हुआ हूँ. जिन लोगों से ओपन आउट हो मुझे पता है वो पॉजिटिव वे में ही लेंगे. सो या आई एम फील लकी अबाउट दैट कि मेरे फ्रेंड्स एंड क्लोज जो भी है मेरे कलीग्स एंड दे आर वेरी मच गुड इन दैट. पहिला जेव्हा 377 लीगल नव्हता तेव्हा थोडेसे वर्स होते कि नहीं तुम लोग तो क्रिमिनल ही हो ऐसे ही हो वैसे ही हो. बट देन आफ्टर 377 वंस गवर्नमेंट हैज स्क्रैप्ड दैट 377 लॉ एक्सेप्टन्स इज मोर इन व्हेरी पॉझिटिव्ह वे. सो चांगल्या प्रकारे ते लोक एक्सेप्ट करतात. म्हणजे ॲक्च्युली आता 50% लोक आम्हाला ॲक्सेप्ट करायला म्हणजे सुरुवात केली आहे.
ॲक्च्युली मी पण मॅरिड आहे, 2 वर्ष झाली लग्नाला. बट म्हणजे मी आणि किंवा माझा पार्टनर आम्ही दोघं सोबत तर चालतो, की समाज काही लोक एक ॲक्सेप्ट नाही करू शकत की आमचं पण लग्न वगैरे होतं, की आम्ही पण मॅरिड असतो म्हणून. लोक वेगळ्या दृष्टीने पाहतात. जरी बघायला गेलं तरी म्हणतात की आहे, पण कोणी ऍक्सेप्ट करत नाही. आता समजा मी बाहेर गेलो, मी एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जरी गेलो, जर मी माझा जो बिहेवियर आहे तसं जर वागलो तर लिटरली बाहेर काढतात. आणि प्लीज तसं कुठेच कोणी करू नका, कारण की आम्ही पण कुठेतरी माणसंच आहोत. आम्ही पण काहीतरी तुमचं देणं लागतो. जसे तुम्ही स्ट्रेट आहात तसं आम्ही असं हे आहो, म्हणजे काही असं बायसेक्शुअल गे तसं सगळे आपण एक आहोत. एटलीस्ट लाइक सी, तुम सपोर्ट नहीं कर सकते तो मतलब चिढ़ाओ भी मत किसी को कि तुम गे हो, गुड हो, हिजड़ा हो. किसी को कोई हक नहीं है और सबको अपने लाइफ जीने का हक होता है. जो मैंने मम्मी को बताया था, इट वाज वेरी हार्ड टू मेक हर अंडरस्टैंड व्हाट इट मींस बिकॉज़ शी जस्ट लाफ्ड इट ऑफ. मतलब उनको लगा ऐसे मजाक करें, अभी लोग बोलेंगे तेरी बेटी कुछ सीधा करती नहीं है. So वो एज ए फॉर मी इट्स जस्ट फ्रीडम. आई लाइक बीइंग हू आई एम. मुझे पसंद है जो मैं कर रही हूँ, मुझे लोगों को बताना पसंद है. मुझे छुपाने के लिए मतलब कुछ है नहीं. असे काही वियर्ड क्वेश्चन्स विचारले गेलेत का आतापर्यंत तुम्हाला? अगं माझ्या एका फॅमिलीमध्ये त्यांनी विचारलेलं की तुला मुलं का आवडतात. म्हणलं तुम्ही पण एका मुलाशीच लग्न केलं ना, म्हणून पण मलाच पण मुलंच आवडतात. भरपूर वेगवेगळे क्वेश्चन्स होते. आता मी ते नाही सांगणार ह्याच्यावर. आम्ही ते सेन्सर करू. असतात पण मी इग्नोर इट, बिकॉज त्यांची पण चूक नाहीये, कारण की त्यांनी कधीच बघितलं नसेल किंवा ऐकलं नसेल. वी एज्युकेट देम, वी नेवर की त्यांना आम्ही कुछ चुकीचं नाही बोलू शकत. तू इसमें कैसे घुस गया, तू गुड कैसे बन गया, तू ऐसे कैसे हो सकता है, तेरे घर पे कुछ बोला नहीं क्या तुझे, तू ऐसे सीडी करता है तो देखो सब लोग चिढ़ाते नहीं है क्या, ये गुड, ये बेटा, चल, ये वो, ऐसे वैसे. जैसे ही किसी मतलब मेरे लड़के जो मैक्सिमम दोस्त थे जिनको मैं दोस्त समझती थी, तो दे कम टू मी एंड बोलते कि तेरा थ्रीसम के बारे में ख्याल क्या है, बिकॉज तो वो वाला मुझे बहुत ज़्यादा क्वेश्चन मिला है कि व्हाट यू वांट टू डू है. आणि असं काही उपाय सांगितले गेले का की नॉर्मल व्हायला, की तुम्ही या बाबाकडे जा, या डॉक्टरकडे जा? आय हर्ड वन ऑफ माय फ्रेंड, तिच्या आईने तिची शुद्धीकरण पूजा केली आणि तिला घरी बसवलं आणि दुसऱ्या दिवशी पोरगी पळून गेली. मला स्वतःला पाठवलं नव्हतं, स्वतःला म्हणाले होते की तू आता डॉक्टरकडे चलच. पण मी हट्ट केला आणि नाहीच गेलो. आणि मी म्हणलं तुम्हाला जायचं तर जा, ज्यांना जायचंय. आपली चौकशी करा, आपली खात्री करा. तुमच्या बुद्धीचं शुद्धीकरण. अगदीच. पॅरेंट्सने पहिला मला ट्रान्सजेंडरच समजलं. तर त्यांना असं वाटलं मी त्या टोळीमध्ये राहतोय, पण तसं काय नव्हतं. ॲक्च्युली पॅरेंट्सची जनरेशन वेगळी आणि आपली जनरेशन वेगळी, त्याच्यामुळे त्यांची समज वेगळी आणि आपली समज वेगळी. त्याच्यामुळे जनरेशन गॅप असल्यामुळे त्यांना आपल्या या गोष्टी पटकन नाही कळणार. पण ती एक मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून ती आपली जबाबदारी असते की आपण त्यांना ते व्यवस्थित नीट समजून सांगायचं. असे जे आहेत आपल्यासारखे लोक जे समाजाच्या दबावामुळे बाहेर येत नाही, त्यांची सेक्शुअलिटी एक्सपोज करत नाही, तर त्यांच्यासाठी काय मेसेज? म्हणजे ती लोक कशी असतात बाहेर, म्हणजे बाहेरची लोक काय बोलतील, जी 4 लोक ती काय बोलतील, ही 4 लोक आतापर्यंत मला तर कधी दिसली नाहीत. पण त्या 4 लोकांसाठी तुम्ही तुमचं आयुष्य प्लीज थांबवू नका. आणि प्लीज छोटंसं एकच आयुष्य आहे, पुन्हा आयुष्य भेटणार नाही. हे छोट्याचं आयुष्य जेवढं जगायचं तेवढं जगून घ्या, दुसऱ्यांचा विचार करू नका. आणि प्लीज तुम्ही तुमचं आयुष्य जगा, एवढं सांगू शकता. जब तक आप खुद के लिए स्टैंड नहीं लोगे, कोई कुछ नहीं कर सकता. इफ यू कंसिडर योरसेल्फ एज पीपल बिलोंगिंग टू द कम्युनिटी, देन यू नीड टू कम आउट. हाँ, लाइक यू हैव टू थिंक इट आउट कि कैसे बाहर आना है, कैसे क्या करना है. बट आई गेस सो कि ये अपना पर्सनल है, टेक है कि आई गेस कि हाँ, बिलीव इन योर सेल्फ, स्लोली टेक टाइम. ऐसे नहीं कि बस आज बाहर आना है कि हाँ भाई आई एम आउट, लाइक इट्स नॉट लाइक दैट. इट टेक टाइम. मेरे को भी टाइम लगा बहुत, बट देन या आई वुड से दैट कि टेक योर ओन टाइम बट बी करेजियस. त्यांच्यासाठीच आज आम्ही इथे आलो आहोत. मे बी आम्ही एक इन्स्पिरेशन म्हणून आलो आहोत. मी एक इन्स्पिरेशन असू शकतो कोणासाठीच तरी. ते व्यक्ती मला बघून उद्या मोठा पाऊल घेऊ शकतो आणि दॅट पर्सन कॅन कम आउट टू द्या पेरेंट्स और द्या फॅमिली ऑर फ्रेंड्स. तर आजचा दिवस त्यासाठीच आहे. जर तुमची फॅमिली तुम्हाला ऍक्सेप्ट करत नाहीये किंवा तुम्ही जर त्या फोबियामध्ये आहात तर तुम्ही कन्सल्ट करू शकता, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला कन्सल्ट करायचं नसेल, तुम्हाला तसंच राहायचं असेल, तर तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करा. की जर तुम्ही गे असाल तर तुम्ही एका मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करू नका. तुम्ही बायसेक्शुअल असाल तर तुम्ही एका मुलीचं उद्ध्वस्त करू नका. आणि तुम्ही जसे आहात तसे राहा.
बिकॉज प्रत्येकाला प्रत्येका पद्धतीने राहायचा अधिकार आहे, हक्क आहे, त्याप्रमाणे तुम्ही राहू शकता. आपली जी सेक्शुअलिटी आहे त्याच्याबद्दल लाज नाही बाळगायचा कधीच. जी काय आपली सेक्शुअलिटी त्याचा अभिमान आणि आदर बाळगायचा कधी पण. आणि अभिमानाने सांगायचं की मी गे आहे, मी लेस्बियन आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला कधीच भीती वाटत नाही. इझिली आपण समोर येऊ शकतो, काही अडचण नाही. अगोदर आपल्या सेक्शुअलिटीला आपण आदर करायचा, स्वतःला स्वीकारायचा, आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे, मग जग आपल्याला स्वीकारेल. If you have to stand on your feet, then you have to make your career strong as. If you are not strong in the career, then evil family will kick on your ass and then they will throw it. But if you are independent, then no one is ready to kick. You can kick to your own society, you can kick to those who are ignoring, you can kick to ass on them, even you can fuck to them all. तुम्ही समाजाला एखादा असा काही मेसेज देऊ शकता का तुमच्याकडून? समाजाने आम्हाला एक माणूस म्हणूनच बघावं, इतकीच माझी अपेक्षा आहे. आम्हाला एक माणुसकीची वागणूक द्यावी, तेवढीच अपेक्षा आहे. अशी काय मोठी मागणी तर नाहीच आहे, फक्त लेट्स जस्ट नॉर्मलाइज इट. म्हणजे जसं मी आताच सांगितलं की सेक्शुअलिटी इज नॉट अ बिग थिंग, इट इज जस्ट माय पर्सनल प्रेफरन्स. पण त्यालाच इतकं मोठं विषय बनवला आहे, लाईक पीपल गो आउट अँड सुसाइड और दे गो थ्रू डिप्रेशन अँड ऑल. तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने किंवा समाजाने फक्त ह्या गोष्टी नॉर्मलाइज केल्या पाहिजे. Everyone has a right to, be in this society just like the way everyone else survives. We also have the right to be there, so it has to be accepted. I know in India it is not, but I just hope it is going to get accepted as soon as possible. तुम्ही जागरूक व्हा. आमच्या पण भावना असतात, आम्हाला पण दुखतं, आम्हाला पण सुखतं, आमच्या पण फिलिंग्स दुखतात. म्हणून तुम्ही नाही जास्त काही पण आम्हाला ऍक्सेप्ट करू शकता, नाही ऍक्सेप्ट करू शकत पण आम्हाला विरोध पण नका करू. आम्ही आमच्या लाईफमध्ये सुखी आहोत. समाजाला मी तर हाच मेसेज देईन की दे आर ह्युमन्स, ट्रीट देम एज ह्युमन्स, दॅट्स इनफ. बिकॉज सेक्शुअलिटी इज अ वेरी पर्सनल पार्ट ऑफ आवर लाइफ, सो वो वैसे भी ज़्यादा पब्लिक होती नहीं है. दैट्स वेरी लाइक लिमिटेड टू आवर हाउस और आवर बेडरूम रादर. But then when they're outside their house, they are humans, so we should treat them as humans first. Everything comes later. जसे नॉर्मल लोक आहेत त्यांना तुम्ही कसे एक्सेप्ट करता, तसंच आम्हालाही एक्सेप्ट करा. सर्वांना फिलिंग्स आहे, शेवटी आपण सर्व ह्युमन बिंग्स आहेत. ओके, जेंडर न्यूट्रॅलिटी जसं आपण वर्क प्लेसवर दाखवत आहे तसं तुम्ही कम्युनिटीमध्ये पण दाखवा. सो ओपन हँड्सनी फक्त एक्सेप्ट करा. दॅट दूसरों को मैसेज इन द सेंस, सी हम भी इंसान हैं, हमें भी हक है प्यार करने का, तो हमें सपोर्ट करो. डोळे उघडा, जग पहा. मी तर म्हणेल तुमचं चालू द्या, आम्ही आमचं चालत येतो आपापले रस्ते. उघडा डोळे बघा नीट. जग बदलत चाललंय तर तुम्ही पण बदला. समाजाला मी एवढाच मेसेज देईन की LGBT कम्युनिटी म्हणजे काही वेगळी माणसं नाही आहेत, आम्ही तुमच्यासारखेच आहोत. फक्त सेक्शुअल चॉईस वेगळी आहे. त्याचा अर्थ असा नाही होत की आम्ही वेगळा देश मागतो किंवा वेगळं राज्य मागतो. नाही, आम्ही जे मानवी हक्क, जे तुम्हाला हक्क आहेत तेच आम्हाला हक्क हवेत, समान हक्क हवेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. इफ समबडी कम्स आउट टू यू, उनसे बात करने की कोशिश करो, उनका जो क्या बोलते हैं, उनका जो पर्सपेक्टिव है वो जानने की कोशिश करो कि उन लोग किस चीज़ से गुजर चुके हैं, क्या मेंटालिटी है उनका, उनके बारे में पहले जानने की कोशिश करो. पहले ही हेट्रेड फैलाओ मत. वो बंदा क्या है क्या नहीं, जस्ट बिकॉज ही इज गे डजंट मीन कि वो एक ह्यूमन बींग नहीं है. कंसिडर हिम एज ए ह्यूमन बींग. फिर आपको पता चलेगा कि गे में भी इतना सारा शक्ति रहता है. ही कैन सो फुल ऑफ टैलेंट कि यू कैन नेवर नो दैट. आता जर मी तुम्हाला असं म्हटलं की माझ्याकडे एक जादू आहे आणि तुमची एक इच्छा मी पूर्ण करू शकते, तर तुम्ही कुठली इच्छा पूर्ण करून घ्याल? मला शेप शिफ्टर व्हायचं आहे. म्हणजे बिकॉज आय एम अ जेंडर फ्लुइड पर्सन अँड आय हॅपन टू वॉन्ट टू बी इन डिफरंट बॉडीज, सो आय वुड लाईक टू बी अ शेप शिफ्टर. नथिंग स्पेसिफिक. आहे त्याच्यात खुश आहे. काही नको काही आपल्याकडे, त्यामुळे काही गरज नाही असं मागायची. काहीतरी मागायचं. या आम्ही समाधानी आहोत, जे आहे त्यात नाही जरी शेप शिफ्टर तरी समाधानी आहे. मैं यही विश मांगूंगा कि मेरे LGBT की कम्युनिटी को सारी राइट्स मिले. और ये जो मतलब वेडिंग का जो चल रहा है, हमारी शादी का, लाइक लड़के के साथ शादी करना, लड़का शादी कर सकते हो और लड़की जो लेस्बियन है वो शादी, मेरा यही अभी तो फिलहाल ये है. होमोफोबिया नष्ट झाला पाहिजे, दूर झाला पाहिजे आणि इक्वल राईट्स भेटले पाहिजे. आम्हाला प्रेम पाहिजे, दॅट्स इट. प्रेमाविषयी काही नकोय बाकी. हेच की लोकांचा जो दृष्टिकोन आहे गे लोकांबद्दल, LGBTQ बद्दल, तो चेंज झाला पाहिजे आणि आम्हाला पण हक्कानं स्वातंत्र्यानं जगायला मिळालं पाहिजे. जसं पार्टनर घेऊन ॲज अ गर्ल बॉय राहतात तसं आम्हाला पण आमचं पार्टनर घेऊन सोबत सुखानं राहायला पाहिजे. एकाच ह्याच्यात 3 मागीन. पहिलं मागीन एक तर आमचं लग्न ऑफिशियली होऊ द्या, लिगलाइज होऊ द्या.
दुसरं आम्हाला मूल अडॉप्ट करायला जी काही लिगल प्रोसिजर आहे ती द्या आणि आम्हाला सर्वसामान्य लोकांसारखे जे हक्क आहेत त्याप्रमाणे जगायचा अधिकार द्या. I would ask for a true love, honestly speaking though. आपको जल्दी मिल जाएगा. Hope so. अभी रिसेंटली ब्रेकअप है मेरा. I am single. Anybody wants to connect, you can connect me. एक इच्छा पूर्ण करून घेणे का खूप जास्त अवघड आहे. भरपूर अशा इच्छा आहेत, पण जर म्हणजे आजचाच दिवस निवडून जर मी बोललो तर मला असं वाटतं अडॉप्शन मोस्टली लिगलाइज केलं पाहिजे सेम सेक्ससाठी, सेम सेक्स कपलसाठी किंवा ट्रान्स कपलसाठी किंवा सिंगल ट्रान्स पेरेंट्ससाठी. कारण की मला असं वाटतं दे आर द मोस्ट एलिजिबल पेरेंट्स. कारण की त्यांनी त्यांच्या लहानपणापासून खूप जास्त गोष्टी बघितलेल्या असतात, तर दे आर द बेस्ट पर्सन टू पेरेंट अ चाइल्ड. तर ती एक गोष्ट मला अशी माझी विश कम्प्लीट होऊ असं इच्छा असणार माझी. प्लीज हा प्रश्न एका LGBT कम्युनिटीला नका विचारू. मला गरोदर राहायचंय. मी बस एवढंच मागेल की आता जी आमची इच्छा आहे की आम्हाला लिगल मॅरेज म्हणजे अधिकार मिळायला हवेत. बस मला तेवढं जरी मिळालं तरी वी आर फ्री. ॲक्च्युली वी आर फ्री आणि आम्ही मतलब कुठल्या बंधनात आम्ही नाही राहत ॲक्च्युली. पण आम्हाला तेही बंधन नको आहे. आम्हाला तुमच्यासारखंच मोकळं जगायचे बस दॅट्स इट. आम्हाला फक्त तुमच्यासारखं जगू द्या बस तेवढंच. I love Pride, I love Pune Pride, and I love community. So I'm here for unity in diversity. So you all as well. Thank you so much. हॅपी प्राईड. Happy Pride.